ज्ञानवापी मस्जिदचा एक वाद उफाळून परत वरती आलेला आहे आणि सगळे हिची तुलना परत त्या राम जन्मभूमीशी करतायत आणि वारंवार एक आठवण 1991च्या कायद्याची करून देत आहेत की सगळ्या धार्मिक स्थळांची परिस्थिती 1947ची जी होती तशीच ठेवावी, असं नरसिंहरावच्या काळात जे ठरलेलं होतं, जो कायदा मंजूर झालेला होता त्याप्रमाणे सगळं चालू आहे. तर मग असं असताना हा वाद का काढला जातो? आता ह्याच्यातली आश्चर्याची गोष्ट आहे की जो आम्ही शीर्षकामध्ये मुद्दाम ह्या तथाकथित लिब्रांडूंचा उल्लेख जो केला आहे त्याचं कारण तेच आहे. ह्यांचे जे ढोंग परत परत उघडं का पडतं आणि परत परत त्याच्यावरती व्हिडिओ का करावे लागतात इच्छा नसताना सुद्धा. सगळ्यात साधी एक पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी कुठलाही नवीन वाद तयार झालेला नाही. ह्या प्रत्यक्ष संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे जी आता ज्याला ज्ञानवापी मस्जिद असं म्हणतात त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशामध्ये सुद्धा, म्हणजे त्या भागामध्ये सुद्धा शृंगार गौरी म्हणून पार्वतीची जी मूर्ती आहे तिची पूजा करण्याची परवानगी हिंदूंना आहे आणि वर्षातून फक्त ते ठरलेल्या दिवशी त्याची परवानगी दिली जाते. आता आम्हाला ती वर्षभर मिळावी किंवा आमच्या ताब्यामध्ये द्यावी किंवा ते आमचं धार्मिक स्थळ आहे, अशा वादामध्ये फक्त न्यायालयाने एक आदेश दिलेला आहे की त्या ठिकाणची व्हिडिओग्राफी, छायाचित्रण करावं, तेही कमिशनरच्या नेतृत्वाखाली. याला विरोध करायचं काय कारण आहे? ह्याच्यावरती प्रत्यक्ष कोर्टाचा निर्णय काय येईल, प्रत्यक्ष कारवाई काय होईल, सगळ्या पुढच्या गोष्टी झाल्या. म्हणजे सगळ्यात पहिला सरळ साधा मुद्दा आहे की कोर्टानं, न्यायालयाने एखादी गोष्ट सांगितल्याच्या नंतर त्याला आधीच विरोध करायचं कारण काय, आणि त्याला उत्तर देताना ज्या अतिशय भडक पद्धतीचं विधान तिथले जे मौलाना यासीन म्हणून जे आहेत त्यांचं जे आलेलं आहे की उद्या न्यायालय सांगेल की जाऊन यांचं काय डोकं छाटून आणा, तर तुम्ही ते द्याल का, आम्ही आमचं डोकं द्यायचं का? म्हणजे इतक्या पद्धतीनं टोकाला जाऊन वास्तविक पाहता जो म्हणजे ज्या न्यायालयाने आदेश दिलेला आहे तो छायाचित्रणापुरता आहे. अशा वेळी नुसता आदेश दिला तर त्याच्यावरून एवढा मोठा गोंधळ चालू झालेला आहे. शांतपणे 28 वर्ष राम जन्मभूमीचं म्हणजे सगळी ती केस चालली कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये, त्याचा निकाल आल्याच्या नंतरच पुढे गेलेले. तोपर्यंत हिंदू समाज शांतपणे ते सगळं, त्याच्यात कोणीही विरोध केलेला नाहीये. ही न्यायालयीन प्रक्रिया जास्तीत जास्त कशी लांबावी असेच प्रयत्न या सगळ्या सेक्युलर लिब्रांडूंनी केलेले होते आणि यांचं पितळ तेव्हा उघडं पडलं किंवा जेव्हा रोमिला थापर आणि इरफाम हबीब सारखे शपथपत्र लिहून देत होते की ती जे मस्जिद आहे की ती समतल भूमीवर उभारलेली आहे, त्याच्या खाली काहीही नाही. आणि जेव्हा ते अवशेष निघाले तेव्हा ह्यांचे सगळ्यांचे तोंड बंद झाले. खरं तर ह्यांच्यावरती खोटे शपथपत्र दाखल केले म्हणून वेगळे गुन्हे दाखल करायला पाहिजेत. आताही मुद्दा तोच आहे की ह्या ज्ञानवापी मस्जिदमध्ये नावापासूनच कळतं किंवा त्याची जी पाठ भिंत आहे त्याच्यातूनच कळतं की हे कसं मंदिर होतं आणि नंतर त्याची मस्जिद केल्या गेली. ते ठीक आहे, त्याचं काय व्हायचं ते. पण जिथं न्यायालय सांगतं आहे की फक्त त्या ठिकाणचं छायाचित्रण करा, तर छायाचित्रणालाही विरोध. म्हणजे यापूर्वी कुठल्या मस्जिदीमध्ये तुम्ही विरोध केलेला आहे? भारतातले जे सगळे धार्मिक स्थळं आहेत ती सगळ्यांसाठी खुली आहेत. त्या ठिकाणी बरं म्हणजे एक छायाचित्रण करण्याचा आदेश न्यायालय देतं आणि त्याला तुम्ही विरोध करता, त्याचे समर्थनार्थ काही लिब्रांडू उभे राहतात, सेक्युलर उभे राहतात, ही कमालीची गोष्ट आहे. पुढचा मुद्दा, तुम्हाला जर न्यायालयाचे जो कायदा आहे तो पाळला पाहिजे असं जेव्हा तोंड वरती करून सांगतात हेच सगळे, आत्ता एकच वर्षापूर्वी 3 जे कृषी कायदे ते पण कायदेच होते ना, मग ते मागं घ्या म्हणून तुम्ही आडमुठपणाने रस्त्यावरती अडवून बसलेल्यांच्या पाठीशी का उभं राहिला होता? ज्यांना कोणाला न्यायालयाची चाड आहे, निकालाची चाड आहे, संविधानाची चाड आहे, कायदे पाळू आपण म्हणता, कायदा आणि सुराज्य, कायदा आणि व्यवस्था पाळण्याचं आम्ही ठरवलेलं आहे, सगळं जे काय संविधान बचाव रॅली काढता, हे सगळे संसदेनं, सार्वभौम संसदेनं बहुमताने पारित केलेला कृषी कायदा मागं घ्या म्हणून आडमुठपणा करत रस्त्यावरती जे बसले होते त्यांच्या पाठीशी का उभं राहिले? आता यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे किंवा हे मान्य करायला पाहिजे, जर तुम्ही तो कायदा वापस घेऊ शकता, पंतप्रधान जाहीर करतात की हा कायदा वापस घेतोय आणि त्या पद्धतीनं तो कायदा वापस होतो संसदेमध्ये, तर मग 91चा कायदा वापस घ्यायला काय वेळ लागणार आहे? याचं काय उत्तर आहे यांच्याकडं? आज जे आम्ही कायदा मानूच असं म्हणणारे, हे कायदा प्रत्यक्ष हिजाबच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की प्रत्यक्ष जेव्हा अंतिम निर्णय लागेल तोपर्यंत तुम्हाला जुन्याच नियमाप्रमाणे त्या शाळेचा, त्या शैक्षणिक संस्थेचा जो गणवेश असेल तोच घालून परीक्षा द्यावी लागेल. या कट्टरपंथीयांनी त्याला नकार दिला. काही मुलींचं शैक्षणिक आयुष्य बर्बाद करून टाकलं. का? तर हिजाब घातल्याशिवाय आम्ही परीक्षा देणार नाही. हिजाब आमचा कसा
हक्क आहे. म्हणजे एकीकडं या आता ज्ञानवापी मस्जिदच्या प्रकरणामध्ये कायद्याची भाषा करणारे एक तर न्यायालयाचा अपमान करायला लागलेत, 91च्या कायद्याचा संदर्भ द्यायला लागलेत, पण हे स्वतः कायदा कुठं पाळतात. आणि त्यांचं समर्थन करणारे हे सगळे कृषी कायद्याच्या बाबतीमध्ये तो मागं घ्या म्हणून आडमुठ करून बसले होते. मग आता बहुसंख्याक हिंदूंनी अशी मागणी केली की आम्हाला 91चा कायदाच नको, घ्या वापस. आणि खरंच उद्या तो सरकारने वापस घेतला तेव्हा यांच्याकडे काय असणार आहे त्याला उत्तर? खरं तर ही सगळी बाब अतिशय सामंजस्याने घेण्याची गरज होती. राम जन्मभूमीचा इतक्या वर्षाचा लढा लढल्याच्या नंतर ज्या शांतपणे हिंदू समाजाने ते सगळं सहन केलं, ते पाहिल्याच्या नंतर आपणहून पुढे येऊन मुस्लिम समाजाने ती जागा हिंदूंना तेव्हा द्यायला पाहिजे होती. ती जर तेव्हा दिली असती, मोठं मन दाखवलं असतं, तर हे नंतरचे विषय पुढे आले नसते. आता ज्ञानवापी मस्जिदच्या प्रकरणामध्ये अतिशय स्पष्टपणे त्याची पाठभिंतही पूर्णपणे हिंदू मंदिराची कशी आहे दिसतं आहे. इतकंच नाही, त्या ठिकाणचा जो नंदी आहे तो त्या मस्जिदीकडेच तोंड करून आहे. म्हणजे त्या ठिकाणी ती आधीचं मंदिर असणार ह्याच्याची कितीतरी पुरावे सकृदर्शनीचे उपलब्ध आहेत. आताही जेव्हा शृंगार गौरी पार्वती म्हणजे जिला म्हणतात तिची आतमध्ये जी मूर्ती आहे हिची पूजा केली जाते, त्याच परिसरात आहे, ज्ञानवापी मस्जिदच्या परिसरातच ती आहे. म्हणजे हे सगळे पुरावे हे दर्शवतात की हे प्राचीन मंदिरच होतं. आताही कुठलाही बाकीचा आरडाओरडा, धिंगाणा, दंगल सदृश्य परिस्थिती किंवा अर्वाच्यपणा किंवा असा आडमुठपणा न करता शांतपणे न्यायालयीन परिभाषेमध्येच ही मागणी केली जात आहे. आणि आताही न्यायालयाने दिलेला निर्णय किमान त्या ठिकाणची व्हिडिओग्राफी, छायाचित्रण करावं इतकंच आहे. अडचणीची बाब अशी आहे की ह्याला जसं ज्या पद्धतीनं कट्टरपंथी मुस्लिमांच्या प्रतिक्रिया त्या अपेक्षित होत्या, त्याच्याबद्दल काही चर्चा करायचं काही कारण नाही. पण त्याचं समर्थन करणारे इतके निर्लज्ज आहेत की आपण कशाचं समर्थन करत आहोत आणि ह्याच्यामुळे आपणच उलट या देशाच्या संविधानाला धोका निर्माण करत आहोत. ते ज्याला गंगा जमनी तहजीब म्हणतात त्यालाच ते धोका निर्माण करत आहेत, किंवा ते ज्याला शांतता आणि सुव्यवस्थेचं सगळं वातावरण ठेवायचं म्हणतात त्यालाच ते धोका निर्माण करत आहेत. तुम्ही समर्थन कशाचं करायला लागलात नेमकं? न्यायालय त्याच्या पद्धतीनं काम करत आहे. त्या न्यायालयाने एक आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशाप्रमाणे त्याचं प्रत्यक्ष छायाचित्रण होईल आणि काय समोर यायचं ते येईल. जसं की राम मंदिरच्या प्रकरणामध्ये उत्खनन करावं असा आदेश खूप जुना आहे. खरं तर राम मंदिरचा विषय समोर आलेला नव्हता तेव्हा भारतीय पुरातत्व विभागाने तेव्हाच 77-78ची गोष्ट आहे, तिथले सर्वेक्षण करणे आणि प्राथमिक दर्जाचा जो प्राथमिक सगळा जो अहवाल दिला होता त्याच्यामध्येच हे सांगितलेलं होतं की त्या ठिकाणी प्राचीन मंदिर आहे. हे सगळं असतानाही डोळे झाक केल्या गेली, हे सगळं असतानाही बुद्धिभ्रम तयार केला गेला. आणि आताही याही प्रकरणामध्ये जेव्हा हे सांगतायत की 1991चा कायदा सांगतो, 1991चा कायदा तुम्ही ज्याचा उल्लेख करायला लागलात, 1947ची जशी स्थिती आहे ती तशीच ठेवा. त्याच स्थितीमध्ये म्हणजे अगदी 1991चा कायदा जरी मानायचं म्हणलं तरी त्या स्थितीमध्ये शृंगार गौरीची म्हणजे पार्वतीची मूर्ती त्या मस्जिदीमध्ये आहे, ज्याची पूजा केली जाती ती तशीच ठेवायची आहे. ती जर तशीच ठेवायची असेल तर हे इस्लामलाच मंजूर नाही आहे, हिंदूंचा काही मुद्दा नाही त्याच्यामध्ये. आता ती तिथं मूर्ती आहे, कुठल्याही मूर्तीपूजा आम्हाला चालणार नाही हे इस्लामने सांगितलेलं आहे. हिंदू असं कधीच म्हणलेले नाहीत की एखाद्या हिंदू मंदिराच्या बाबतीमध्ये बाजूला समजा जर मस्जिद असेल तर ते अस्तित्व मान्य करण्याची कुठलीही अडचण हिंदूंना नव्हती, हिंदूंना नाही. इतकंच नाही तर शेख मोहम्मद सारख्या मुस्लिम समाजाचा जो संत होता, मुस्लिम म्हणून जन्मलेला, त्याची जे मंदिर आता बांधलेले श्रीगोंद्याला, जिथं वारकरी पूजा करतात आणि त्या ठिकाणाहून दिंडी निघते, वारकरी संप्रदायातला होता, ह्याच्यावरती काही कोणी आक्षेप घेतलेला नाहीये. शहागडला शाह मुनी या मुस्लिम म्हणून जन्मलेल्या संतांची जो महानुभाव होता त्याची तिथे समाधी आहे आणि त्या ठिकाणी अजूनही श्रद्धाळू महानुभाव जातात, त्याची यात्रा भरते, त्याच्यावरती कोणीही आक्षेप घेतलेला नाहीये. चांद बोरले जन्मानं हिंदू असून त्याची जी कबर बांधल्या गेलेली आहे, समाधी बांधल्या गेलेली आहे, संत जनार्दन स्वामीचे ते गुरु देवगिरी किल्ल्याच्या समोर आहे. त्या ठिकाणी आजही जसं उरूस संदल निघतो त्याच पद्धतीनं पालखी पण निघते, दिंडी पण निघते, कोणी आक्षेप घेतलेला नाही हिंदूंनी. जर असं असेल तर या ज्ञानवापी मस्जिदीच्याच परिसरामध्ये जी शृंगार गौरीची मूर्ती आहे पार्वतीची, त्याच्यावरती तुम्ही आक्षेप घ्यायचं कारण काय? जैसे थे म्हणलं की ती पण मूर्ती तशीच राहणार, आणि जर मूर्ती तशीच राहणार असेल तर ते इस्लामलाच मंजूर नाही.
ही अडचण आहे त्याच्यामधली. ज्ञानवापी मस्जिदीच्या या वादाच्या निमित्ताने परत एकदा ह्या सगळ्या तथाकथित लिब्रांडोंचं बिंग जे आहे सेक्युलरिझमचं यांचं उघडं पडत चाललेलं आहे. कट्टरपंथी ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया देतात त्याच्याबद्दल मी म्हणलं तसं परत चर्चा करायचं काही कारण नाही. कायदा त्याचं काम करेल, न्यायालय त्या पद्धतीनं त्याचं काम करेल, पण हे सगळे समर्थनात उतरलेले परत हे सिद्ध करतायत की आम्ही हे पूर्णपणे त्याचं काय पूर्वग्रह दूषित आहेत हे, आणि ह्यांना बहुसंख्य हिंदूंच्या भावना दुखवायच्याच आहेत. त्याच पद्धतीनं ह्यांना यांचं राजकारण आणि समाजकारण पुढं रेटायचं आहे. हे परत सिद्ध होत चाललेलं आहे. मोदी, भाजप, संघ यांच्या अंधद्वेषापोटी हे बहुसंख्य हिंदूंचा विनाकारण द्वेष करत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे ह्यांना बहुसंख्य हिंदूंच्या मनातून ह्यांचं स्थान शून्य होत चाललेलं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.